माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने देवेश पाटील आणि जगन पाटील ह्या दोघेजण गटारीचं आयोजन केलेलं, स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे। एक कार्यकर्ता मेळावा म्हणूनही त्याला नाव दिलेलं आहे, कारण आदरणीय कपिल पाटील साहेब आपणा सर्वांना संबोधित करणारच आहेत। खरोखरच आपण नेहमी बघत असतो की जगन पाटील असेल, देवेश पाटील हे दोघेही दरवर्षी मला वाटतं गटारीचा कार्यक्रम करतात। साहेब फक्त गेल्याच वर्षी आपण संग्रीलाला तो कार्यक्रम आयोजित केला, नाहीतर या परिसरात केला होता ना। नेहमीच कुठेतरी आपण समाजासाठी देणं लागतो ही जाणीव ठेवून हे कार्यक्रम जगन पाटील हे करत असतात। खरोखरच अशाच प्रकारचा कार्यक्रम त्यांच्या हातून नेहमी घडत राहू। साहेब आता सगळ्यांना मार्गदर्शन करणारच आहे, त्यामुळे जास्त काही जेवणाचाही टाईम झालेला आहे, त्याच्यामुळे जास्त काही न बोलता मी सर्वांची रजा घेतो। सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत आम्ही होतो तेव्हापासून राष्ट्रवादीचा कौटुंबिक सोहळा आणि भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर ती परंपरा कायम ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा कौटुंबिक सोहळ्याचं आयोजन देवेश पाटील यांच्या माध्यमातून होतं। मागच्या 3-4 वर्षापासून जगन पाटील यांनी या विभागामध्ये पूर्ण तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौटुंबिक स्नेह संमेलन हे आयोजित करण्याचं सुरुवात केली। निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी ही फक्त राजकीय क्षेत्रामध्ये काम करते असं नाही, निवडणूक आल्यानंतर कार्यकर्त्यांना बोलवायचं आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं अशा प्रकारची भावना न ठेवता काम करणारी पार्टी आहे। सततच कार्यकर्त्यांना मनामध्ये ही भावना निर्माण होण्याच्यासाठी अशा प्रकारचे कौटुंबिक स्नेह संमेलनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केली जातात। त्यामध्ये विचारांची देवाणघेवाण निश्चितपणाने होते, पार्टीने दिलेल्या कार्यक्रमांचीही चर्चा होते आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा एक कुटुंब म्हणून फक्त भिवंडीतच नाही तर ठाणे ग्रामीण मध्ये पूर्ण एक कुटुंब म्हणून भारतीय जनता पार्टी ही सतत कार्यरत असते। जेव्हा आपण भाषणात सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काम होतं ते काम अनेक पक्षातील नेते बघून त्याची कॉपी करत असतात आणि येणाऱ्या निवडणुका देखील कामाची भारतीय जनता पार्टीच्या कामाची कॉपी कोणालाच करता यायची नाही। मी सांगितलं की हे जे कौटुंबिक स्नेह संमेलन आहे हे स्नेह संमेलनाची कॉपी करून अनेक लोक त्यांच्या माध्यमातून ते कार्यक्रम करायला लागले। याचा अर्थ आमचा हा कौटुंबिक स्नेह संमेलन हा यशस्वी आहे असं त्याचा अर्थ आहे। कामाच्या बाबतीत आपण उल्लेख केला तर कामाची आमची कोणी कॉपी करू शकत नाही। या तालुक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी 10 वर्ष खासदार असताना जे काम केलेलं आहे तेच काम तुम्हाला दिसेल। मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, फक्त सोशल मीडियावर आता जे काही खड्डे पडले फक्त व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकतात लोक। पूर्वी काय करायचे, व्हिडिओ टाकायचे आणि मला ट्रोल करायचे, आता कोणी कोणाला ट्रोल करत नाही। आता हे अशा पद्धतीचं जे काही वर्तन काही लोक करतात ते चुकीचं आहे। खड्डे जर पडले असतील तर त्याचा त्रास सगळ्यांनाच आहे। हे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लक्ष देऊन ते करण्याची आवश्यकता आहे, बरोबर। आम्ही तर पदावर असो नसो सत्तेत आम्ही आहोत, त्याच्यामुळे काम सत्तेच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी अजूनही आमची आहे, आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही आमचे योगदान देत असतो। नक्कीच आपण सांगितलं की आपण 10 वर्ष आपण नेतृत्व केलं, त्यात आम्हाला अनेक विरोध देखील आपल्याला करण्यात आले। आज जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दल आपण म्हणाले की आजही त्या घटना घडत आहेत, रस्त्याचे खड्डे असतील किंवा अनेक दुर्घटना होत आहेत, त्या संदर्भात देखील आपण काय पाहणार आहे? आता बघा, परवाच एक तुम्ही बघितलं तर शहापूरला एक जवान रस्त्यामध्ये खड्डे आहेत म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो वारला। एक जवानाला सुद्धा रस्त्यातल्या खड्ड्यांच्यामुळे आपले जर जीव गमवायला लागत असेल। एक भिवंडी तालुक्यात आपल्या शहरामध्ये अंजीर फाट्याला राहण्याला एक आपली भगिनी ही नवऱ्याच्या सोबत कुठल्या कामासाठी भिवंडीत येत होती, खड्ड्यामध्ये गाडी आपटली आणि तिच्यावरून गाडी गेली आणि तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला। त्या अशा प्रकारे ज्या काही घटना घडतात या घटना घडू नये म्हणून लोकप्रतिनिधींनी सततच लक्ष ठेवणं गरजेचं असतं। म्हणून कोणीही लोकप्रतिनिधी असला
तरी त्याचं लक्ष कामाच्यासाठी असणं गरजेचं आहे. आपण इतर ठिकाणी जेवढं लक्ष देतो त्याच्याऐवजी ह्या गोष्टींकडे ही सुविधा पावसाच्यामुळे तयार होते, त्या असुविधांकडे लक्ष देणं ही तेवढंच गरजेचं आहे. असा एक अजून प्रश्न आहे, ज्या प्रकारे आपण खड्ड्यासंदर्भात सांगितलंय, MMRD असेल, शासन प्रशासन विभाग असेल, कुठल्याही खड्ड्यावर ऍक्शन झाल्यानंतर ते खड्डे बुजवले जातात किंवा काही ऍक्शन झाल्यानंतर ते लोकांना जाग येते या संदर्भात ते खड्डे आहेत किंवा नाही. यासाठी प्रशासन देखील काय आपण आता बुजवले का? आता ऍक्सिडेंट झाल्यावर बुजवले? काही ठिकाणी बुजवले असतील. शहापूरला झालं ते ऍक्शन झाल्यानंतर बुजवलं. इकडे हे रस्ते शहापूर झालं ते बुजवलं. बुजवले असतील तर चांगलं. काल या रस्त्याचा व्हिडिओ मी पाहिला तुमच्या तलवली पासून गांधारी पर्यंत हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. आता मुद्दा असा आहे की दुसरी बाजू त्याला आहे. आपण आता पाऊस सुरू झाल्यापासून मला असं वाटतं पाऊस थांबलाच नाही. आज थोडासा असर पावसाने दिलेला आहे. प्रशासनाला खड्डे भरण्यासाठी उसळ मिळाली पाहिजे. ही गोष्ट जरी सत्य असली तरी प्रशासनाची जबाबदारी आहे की रस्त्याला खड्डेच पडले नाही पाहिजेत याची खबरदारी घेण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे. आणि म्हणून आता पडलेत खड्डे तर ते तात्काळ कसे बुजवता येतील. पुढे आता आपले सगळे सण सुरू होणार आहेत. त्या सणांना रहदारी जास्त वाढते आणि त्याच्यामुळे अजून लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला आवाहन करतो की ज्या ज्या रस्त्यांना खड्डे असतील त्या सगळ्या रस्त्यांचे खड्डे आपण बुजवण्याचं काम करावं. अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून. आता शेवटचा प्रश्न राहील हा कार्यक्रम निमित्त जगन पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल काय सांगा, ज्या प्रकारे आपल्या मार्गदर्शनाखाली या विभागात जे काम करतात आणि त्यांच्या संदर्भात काय आपली भावना आहे का? जगन पाटलांना जिल्हा युवा मोर्चाची जबाबदारी दिलेली आहे. ते सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरून पक्ष संघटनेचं काम वाढवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करतात. निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वामध्ये देवेश पाटील यांच्या सहकार्याने काम करत असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये युवा मोर्चा ठाणे जिल्ह्यामध्ये अव्वल स्थानावर येईल असा मला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे फक्त जगन पाटील नाही तर आमचे सगळे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत गायकर असेल, सिद्धार्थ पाटील असेल, निलेश गुरव असेल, आमचे नेते मंडळी असतील, ही सगळी नेते मंडळी ही सततच कार्यरत असते. भारतीय जनता पार्टी जनसेवेसाठी सततच कार्यरत असणारी पार्टी. भारतीय जनता पार्टी फक्त पक्ष संघटनेचं काम करत राहते असं नाही. पक्ष संघटनेचं तर काम करतेच, पण त्याचबरोबर जनतेच्या सेवेसाठी आपलं योगदान भारतीय जनता पार्टी देत राहते.